राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेल्या गोपाळगड किल्ल्यात जागा मालकाने केलेल्या अनधिकृत बांधकामावर पुरातत्व विभाग रत्नागिरी यांनी अखेर हातोडा फिरवला। अनधिकृत बांधकाम मुक्त झालेल्या गोपाळगडाने शनिवारी मोकळा श्वास घेतला। गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यामध्ये तेथील जागा मालकाने सन 2014 मध्ये अनधिकृत बांधकाम केलं होतं। अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याचे आदेश नगर रचनाकार विभागाने तहसील विभागाला दिले होते, मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही। या दिलेल्या आदेशाविरोधात जागा मालक युनस मणियार मुंबई हायकोर्टात अपीलाला गेले होते। तेथील चाललेल्या दाव्यामध्ये पुरातत्व विभागाच्या बाजूने निकाल लागल्याने पुरातत्व विभागाने अनधिकृत बांधकाम काढून टाकण्याची नोटीस जागा मालकाला दिली होती। जागा मालकाने बांधकाम काढून न टाकल्याने अखेर शनिवारी पुरातत्व विभाग रत्नागिरीचे सहाय्यक संचालक डॉक्टर विकास वाहने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोपाळगड किल्ल्यातील एक दुकान, घर, एक स्टोरेज टँक, 2 वॉशरूम आणि आंबे ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले चिरेबंदी शेड हे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।